मैं पहले तो सभी मेरे देशवासियों को, चेंबूर वासियों को गुड़ी पड़वा की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। गत 11 साल से हम यहाँ पे 9 वर्षीय स्वागत यात्रा का आयोजन करते हैं। एक अच्छे माहौल में यहाँ पे कार्यक्रम होता है, सब उत्साहित होते हैं और नव हिंदू वर्ष मनाने का एक पर्व शुरू होने का पर्व आज चालू होता है और उसका आनंद लेने के लिए यहाँ पे आप देखेंगे मेरी भगिनी, बहुत से कार्यकर्ता, सब चेंबूर वासी इकट्ठा हुए और सब अपना हर्षोल्लास से नया वर्ष के स्वागत करें। आपण पाहिलं तर आज गुढीपाडवा आहे, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि आपल्या परंपरेनुसार आपण हिंदू वर्षाचं स्वागत गुढीपाडव्याने करतो। असं आख्यायिका आहे की प्रभू रामचंद्र रावणावरती मात करून अयोध्येत पोहोचले, तो आजचा दिवस सर्वांनी गुढी उभारून प्रभू रामचंद्रांचं स्वागत केलं आणि आज आपण हिंदू वर्षाची सुरुवात म्हणून त्या दिवशीपासून करतो। आज आपण गेली 11 वर्ष चेंबूरमध्ये मोठ्या उत्साहात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा, स्वागत यात्रा असं आपण आयोजन करतो। विविध ठिकाणाहून एक 5-6 ठिकाणाहून शोभायात्रा निघतात आणि चेंबूर नाका, स्वामी विवेकानंद चौक या ठिकाणी त्याचं समारोपण होतं। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज पांजरापूर या ठिकाणाहून सकाळी 8 वाजता शोभायात्रेची सुरुवात केली। स्थानिक आमदार, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि विविध संघटनेचे कार्यकर्ते या सहभागी झाले होते। सकाळी महाराजांना वंदन करून, महाराजांची आरती करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली। पांजरापूरवरून निघाल्यानंतर घाटला, सुभाषनगर, गावठाण, सांडोवाडी आणि आता विजयविहार सोसायटी आणि इथून चेंबूर नाका समारोप असा खूप मोठ्या प्रमाणात हर्षोल्लासामध्ये हा आजचा दिवस साजरा केला जातो। मी सर्व माझ्या सहभागी कार्यकर्त्यांना, सर्व नागरिकांना खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। आज आपण या कार्यक्रमात सहभागी झालात। हे खूप पुरातन तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि इथे आम्ही जो गुढीपाडवा उत्सव जो साजरा करतोय त्याला आमचे शिगवण साहेब प्रोत्साहन देत आहेत ना, त्याच्या आधी आम्ही एवढं करत नव्हतो। यावर्षी पेक्षा दरवर्षी जास्त प्रोत्साहन देतात, पण त्यावर्षी यावर्षी जास्त प्रोत्साहन दिलेलं आहे। मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सगळ्यांना देतोच, त्यामुळे यांच्याही मी आभारी आहे की तिने आमच्या मंदिरावर आमच्यावर कायमचं लक्ष राहू द्या आणि असाच कार्यक्रम साजरा होऊ द्या, यासाठी मी सतत आभारी यांचा। आणि आभार करणारा ही वेळ नाही, पण एक मनात असं आलं की सगळं दिसतंय त्यांना यांचं खूप योगदान आहे त्याच्यामध्ये। आणि असाच या मंदिरामध्ये असाच लोकांचा, भाविकांचा
गर्दी दिसू दे आणि साहेबांचा जे आशीर्वाद राहू दे, यांचा योगदान राहू दे, सदिच्छा आहे कुठेतरी. आज हिंदू नववर्ष आहे. आपल्या माध्यमातून मी सर्व भारतवासियांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्याही हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा नव हिंदू वर्ष उल्हास, आनंद, उत्साह आणि प्रसन्न वातावरण. प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला अशी शोभायात्रा दिसेल. या शोभायात्रेच्या माध्यमातून हिंदू एकता, हिंदू जागरूकता आपल्याला दिसेल. बघा, तरुण तरुणी सर्व वयातली मुलं, लहान मुलापासून सर्व उत्साहाने हिंदू नववर्षाचं स्वागत करतात. ही अशीच एकता आणि आमचा भगवा कायम स्वरूपात डोलाले पालाले पूर्ण देशभरामध्ये डोलू दे, या हार्दिक शुभेच्छा मी देते. मराठी आणि हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही आयोजित करत असतो युवा प्रतिष्ठानच्या तर्फे. आणि असाच हा जल्लोषात चेंबूरचे सगळे नागरिक यात सम्मिलित होतात. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून पांढरापूळ येथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्यांचं दर्शन घेऊन आम्ही ती यात्रा चालू करतो. ती थेट आम्ही निलदुर्ग हॉटेल, तिथून आचार्य कॉलेज, तिथून चेंबूर स्टेशन, आंबेडकर गार्डन, गावठण आणि आता आम्ही सध्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेश करत आहोत. आणि इथून आम्ही चेंबूर नाका भट येथे जाणार आहोत. तिथे आमचं भव्य समारोप असणार आहे. सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. युवा चेंबूर प्रतिष्ठानतर्फे गेली 12 वर्षापासून, कोविडचे 3 वर्ष सोडले ते 15 वर्ष होतं, पण गेली 12 वर्षापासून आपण हिंदू नववर्षाचं स्वागत यात्रा मोठ्या उत्साहाने आणि जोशाने आपण साजरा करतो. यामागील एकच उद्देश की आपली हिंदू संस्कृती या लहान मुलांना, समाजाला कळावी. कारण अलीकडे आपण पाहतो बरेच जण 31 म्हणा किंवा गटारी म्हणा असे नको ते उत्सव साजरे करत असतात. त्यातून वेगळेपणा आणि आपली हिंदू संस्कृती सर्वांना कळावी या उद्देशाने युवा चेंबूर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नगरसेवक महादेवजी शिगवण यांच्या अथक प्रयत्नाने गेली 15 वर्षापासून ही शोभायात्रा मोठ्या उत्साहाने साजरी होत असते. सकाळी 8 वाजल्यापासून तर जवळजवळ दुपारी 1 वाजेपर्यंत यामध्ये अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहाने आपापल्या परीने सहभागी होत असतात. यामध्ये लेझिम पथक आहे, ढोल पथक आहे, नाशिक पथक आहे, त्याचप्रमाणे हलगी आहे, त्यानंतर विविध प्रकारच्या वेशभूषा आहेत. वेशभूषा करून स्वतः तरुण येतात, बाईक रॅली आहेत, तरुणी येतात. समाजातील सर्व घटक या शोभायात्रेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहाने साजरा होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण हिंदू आहे, ते हिंदू धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. आपली जी परंपरा आहे आणि आपली जी वेशभूषा आहे, जे आमच्या महाराजांनी हे केलेलं, ते आम्ही वर्षातून एकदा तरी असं प्रधान, आम्ही तर आता एरवी कोल साड्या किंवा पंजाबी ड्रेस वगैरे घालतो, परंतु आपला जे हिंदू धर्माचा गुढीपाडवा पण आपण साजरा करतो, मोठा सण आपण साजरा करतो, तर आपण त्या परंपरा आपली जपली पाहिजे. त्यामुळे आमची मुलं ती परंपरा जपतील, की त्यांना माहिती पडेल की बाबा काय आहे हिंदू धर्माचं महत्व काय आहे. म्हणून त्याबद्दल आणि आम्ही यावर्षी सर्व महिला, म्हणजे आमच्या 60-65 वर्षाच्या महिला सुद्धा आहे आमच्या लेझिम पथमध्ये. आज 35-40 महिला आमच्या जोडलेल्या आहेत, आमचा ग्रुप आहे. आणि आम्ही पूर्ण चेंबूरमध्ये आमची रथयात्रा आणि शोभायात्रा आम्ही केलेली आहे. आम्हाला खूप बरं वाटतंय आणि खूप मजा येते. सकाळपासून आम्ही आहे. देखिए, आपने देखा होगा ये साल में यानी 25 और 26 में जितने भी स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव हुए हैं, जहाँ भी चुनाव हुए, भारतीय जनता पार्टी कमल ही कमल खिला है. तो सब लोग खुश है. अभी तो देखो एंड हो गया, मुंबई कॉर्पोरेशन का चुनाव हुआ, भारतीय जनता पार्टी की मेयर बैठी, तो हमारे इतने सालों का सपना पूरा हुआ. और देखिए कि हमारी मेयर पूरे महाराष्ट्र में करीब करीब 90 तक बैठी है. आप सोचिए तो सही, हम खुश होंगे ना. और इसीलिए इस बार यानी ऊपर से ही आदेश आया है कि ये हिंदू नववर्ष जो है प्रतिपदा का, तो ये हम बड़े धूमधाम से मनाएंगे कि आने वाला जो समय है, अभी देखो
ये युद्ध भी हो रहा है, उसका भी डर है लोगों में, तो उनको लगे कि यार ये नहीं, इससे कुछ नहीं होगा, तो हम उनको विश्वास भी दिलाते हैं, भाई मनाओ, ये जो नया साल है वो हम लोगों ने मनाना चाहिए, ऐसा कुछ नहीं होने वाला। नरेंद्र मोदी वहाँ स्ट्रांगली बैठे, आपने देखा होगा, ईरान को मदद कर रहे, खाना पीना सब वहाँ भेज रहे। ऐसे प्राइम मिनिस्टर मिला है कि न भूतो न भविष्य, तो किस बात की डर है। और देखिए उनके जो काम है सेंट्रल के, या हमारे महाराष्ट्र के सीएम है देवेंद्र फडणवीस जी, जिस तरीके से फोन यानी काम करते हैं, लोगों को जवाब देते हैं, तो आज समाज में उनके प्रति विश्वास हो गया है, और वो विश्वास का फल ही है कि हमें जीत ही जीत मिल रही है। तो इसलिए इस खुशी में मैं भी इतना नहीं उतरती, लेकिन आज पहली बार कि नहीं, मेरी पार्टी कहाँ तक गई। हमने तो वो काल देखा है कि डिपॉजिट भी हमारा बचता था तो हम मिठाइयाँ बांटते थे, लेकिन आज देखो कि भारतीय जनता पार्टी को ये सुनहरे दिन आए हैं। दीन दयाल जी की पुण्याई है, डॉक्टर श्यामा प्रसाद, वो दोनों की जो बलिदान है वो ऐसा नहीं गया है। मैं सो अटल जी ने किया, यानी लाल कृष्ण आडवाणी जी ने जो रथ यात्रा निकाली थी, राम रथ यात्रा, ये सारे बातों का नतीजा, और उस पर मुहर लगाई है नरेंद्र मोदी जी ने और यहाँ देवेंद्र फडणवीस जी ने। इसलिए हम बहुत खुश हैं, और इसलिए सारी जनता समाज रास्ते पर उतरा है कि आने वाले ये नए साल का स्वागत करने के लिए, और सबको शुभकामनाएं देने।